आंब्या झाडावर थोडं झूम करून पाहिलं की एक नाही आहे, जवळजवळ दोघं तिघंजण आंब्या झाडावर चढलेत इकडं तिकडं. आणि यांना पाहून आपल्या लहानपणीचे दिवस आठवले राहो. आमची शेती नसल्यामुळे आम्हाला आंबा मिळायचा नाही खायला, म्हणून आम्ही जायचो आणि कोणत्याही आंब्या झाडावर चढायचो आणि आंबे तोडून आणायचो आणि पिकाय घालायचं. मेंढीच्या पाठीवर जो धाडसाने बसला आहे तो कोणता पक्षी माहिती आहे का? त्याला ड्रँगो म्हटलं जातं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये कोतवाल. अतिशय धाडसी पक्षी असतो तो आणि मेंढीच्या अंगावरले किडे वगैरे काहीतरी खात आहे तो. कोतवाल हा असा पक्षी आहे जिथे जाळ लागला असेल फडात तर तेथे देखील तो किडे वेचत असतो जाळामध्ये फिरून फिरून. तो मेंढा म्हणून ते शिंग मोठे आहेत. हे बाकी मेंढ्या आहेत सगळ्या. ही शिळे आहे. त्यातून क्वालिटी आहे. तशा क्वालिटी असतात काय? मोठी कानं बारकी कानं. हो ह्याची कानं किती मोठी आहे बघा की. आणि त्याची कानं बघा की. कुत्रा सगळं दिसते. शेरडांची कानं मोठी आहेत. आणि दूर ही चरायला ही मेंढी. पहिला आम्हाला कुत्रंच वाटलं पण शेपाट नसल्यामुळे ओळखलं ही शेपूट नाही म्हटलं ही मेंढी आहे, कारण कुत्र्यासारखं दिसाल तर सेम. पुढे गेल्यावर तोंडली जातीचाच एक प्रकार आहे. काट्यामधून हात काढताना मला ते सापडत नव्हतं, कारण काट्यामध्ये बरोबर ते तोंडलीची वेल गेली ती. आणि तरी देखील मी हुडकून काढल्या आहेत लाल तोंडल्या. हे बघा, खाण्यासाठी या अतिशय फायबरयुक्त असतात. आणि या तोंडल्या खाऊन झाल्यावर पुढे गेल्यानंतर शेतात आम्हाला दिसले आहेत मोर. तर मोर मी शेतात एकदम गेल्यानंतर कसे उडाले बघा. केवढे आहेत. काम करू असं आडवा केलास काय? मी उडते मग. अचानक किती मोर उडाले बघा. आणि तुम्हाला मोठा तुरा दिसला नाही याचा अर्थ छोटे तुरे दिसले म्हणजे ही मोराची बायको आहे, म्हणजे लांडूर आहे ते. आणि अतिशय लांडूर आणि छोटा मोर देखील होता, पण पिसे छोटे असल्यामुळे तो लांब असल्याचं दिसला नाही. आणि मोराला चाहूल भरपूर लवकर लागते म्हणून तो पुढे जातो. आता जरा पुढे गेल्यानंतर हा रघुनाथाचा डोह आहे. डोह आणि डोहाला उतरायला कशा पायऱ्या आहेत बघा. आणि दोन्ही बाजूला अशा मचान केलेले आहेत. हे बघा कसे केले आहेत. मगरीपासून सावध राहा हा बोर्ड मात्र तिथे आहे, कारण की या डोहामधलं पाणी कधीच आटत नाही. कधी म्हणजे कधीच. इवन 1972 साली जो मोठा दुष्काळ पडला त्यावेळी देखील या डोहातलं पाणी कधी आटलं नव्हतं. श्री आनंदमूर्ती स्वामी प्रसन्न यांचे इथे आहे. आणि दुसरं जे आहे हे बघा, इथून वरून उतरून खाली यायचं आहे. आणि बसवेश्वर आपली यात्रा आहे. बसवेश्वर जयंतीला जेव्हा यात्रा भरते आपली महाशिवरात्रीला बसवेश्वराची, त्यावेळेच्या एक दिवस अगोदर या रघुनाथाची यात्रा भरली असते. आणि या यात्रेचा भाग देखील पुढच्या वेळी आपण टाकूच मित्रांनो. आणि या ठिकाणी दुसरे हे जे आहे या ठिकाणी, आणि हे लय पाण्याकडला जाऊ ना मगर जे आहे इथे इतकं खोल पाणी आहे मित्रांनो की कधीही पाणी आटत नाही. 1972च्या दुष्काळात इवन माझ्यासोबत जे काका आहेत ते काका देखील सांगतात की पूर्ण आम्ही नदीतनं चालत यायचो डिग्रजच्या कृष्णाकाठी, त्यावेळी देखील या डोहातलं पाणी काही संपायचं नाही. एक साधारण 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. या 1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये मगरी आहेत आणि पाणी तिथलं कधी संपत नाही, त्यामुळे मगरी देखील तिथनं हटत नाही. या काळ्या हौदापासून तुम्हाला दिसेल ते पाक या कोपऱ्यापर्यंत काकाने सांगितलं की कधीही पाणी माझ्या आयुष्यात तर मी कधी इथलं पाणी संपलेलं बघितलं नाही. याचा अर्थ इथं खोलीचा अंदाज न लावलाच बरा. अशा प्रकारे हा रघुनाथाचा डोह आहे. हा आहे ब्रह्मनाळमध्ये आपल्या डिग्रजच्या कृष्णाकिनारी हा देखील आहे. आणि या ठिकाणीच बघा तुम्ही रामनवमीला अतिशय मोठी पूजा आणि अर्चा असते, तर त्यावेळेला मी देखील भाग दाखवणार आहे. आणि मगर पकडल्यास मगरीच्या नाकावर मारा, तोंडावर मारा, काय काय भरपूर लिहिले. पड जिभेवर जोर द्या. आता मगरी एकदा धरल्यावर तिची पड कुठं सापडायची, पण लिहिलेलं आहे तसं प्रयत्न करायचा मित्रांनो. जर तुमचा हात धरला असेल तर हातानं आतली पडदी दाबायची तर तुम्हाला सोडू शकते. या ठिकाणी कोणतं जेवायला वगैरे लोक आले आहेत. आणि या ठिकाणी एक मंदिर एक आहे. हे मंदिर जे आहे या मंदिरामध्ये मला अतिशय गार वाटलं मित्रांनो. किती जुनं मंदिर असणार आहे, 350-400 वर्षापूर्वीचं. आज गेल्यानंतर गार असं वाटलं मित्रांनो. आणि एक वेगळ्या टाईपचा सुगंधित असा वास आला, कारण की आपण जन्माच्या म्हणण्यापेक्षा आपल्या आजा पंजा जन्माच्या किती आधी पूर्वीचं हे मंदिर आहे. तिथे गेल्यानंतर मात्र शांत लाभते मनाला. रघुनाथाचा डोह पाहिल्यानंतर श्री आनंदमूर्ती स्वामी संस्थान ब्रह्मनाळच्या एका कोपऱ्यावर गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर अतिशय शांत अशा ठिकाणी आहे. इथे गेल्यानंतर मनाला मात्र
नक्की शांती लाभत्या. आणि ब्रह्मनाळ कुठं आहे? डिग्रजच्या कृष्णाकाठी. आता पुन्हा मी गावाकडे चाललेलो आहे आणि गावाकडे गेल्यानंतर संध्याकाळी आपल्याला जायचा योग आला तर तो आहे नरसोबा वाडीला. हे बघा डिग्रजच्या कृष्णाकिनारी मी चाललो आहे. पुन्हा आपली गाडी डिग्रजच्या कृष्णाकिनारी आपल्या नेहमीच्या पुलावर आलेली आहे आणि या पुलावरून आपण गेलो आहे नरसोबा वाडीला. जेव्हा मी गेलो तेव्हा इतकी गर्दी मित्रांनो पाहायला मिळाली. भयानक आणि भयानक अशी गर्दी होती मित्रांनो. तर प्रसाद घ्यायचं लांबच, कारण प्रसादाची गर्दी पाहिली तर असं वाटलं की प्रसादाच्या लाईनलाच 2 तास लागतील. पण आपण प्रसाद न घेता देखील आपण 101 रुपयाची पावती मात्र नक्की महाप्रसादाला दान केली, कारण की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान अशा प्रकारे आपण मांडलं. आणि या गर्दीतून वाट काढत काढत मी आता डिग्रजच्या कृष्णाकिनारी पुन्हा एकदा जाऊ लागणार आहे. पण गर्दीचा हा व्हिडिओ हा दाखवला मित्रांनो. देवाला लोक किती मानतात बघा, किती भक्ती करतात आणि किती लोकांची गर्दी इथे होते. अशा ठिकाणी मित्रांनो जाताना तुम्ही सहकुटुंब कधीही जाताना काळजीपूर्वक जावा. आणि या ठिकाणी तुम्हाला पावती पुन्हा एकदा मला दिसलेली आहे. पुन्हा एकदा मी डिग्रजच्या कृष्णाकिनारी जाऊन आलेलो आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल आता. चला तर आता आजचा दिवस फिरायचाच आहे. मग जाता आता आपल्याला दिसलं काय तर चैतन्य मारुती मंदिर. आणि या मंदिरात गेल्यावर मनाला चैतन्य मात्र नक्की मिळते आणि मन चैतन्यानं भरून जाते. घंटेचा आवाज ऐकला शिवाय आतमध्ये 3 घंटा आहेत, बाहेर 1 घंटा आहे. आणि मन प्रसन्न होण्यासाठी चैतन्य मारुती तुंग या ठिकाणी गेल्यावर नक्कीच प्रसन्न मन वाटते. श्रीराम जय राम जय जय राम. आणि त्या ठिकाणीच तुंगालाच आपण नदीकडला देखील गेलेलो आहे की डिग्रजचा कृष्णाकाठ तिथं पण आहे आणि तिथं तुंगाचा कृष्णाकाठ आहे, कारण की कृष्णा नदी तिथे आहे. आणि त्या ठिकाणी मंदिर देखील आहे मित्रांनो. ते मंदिरानं मात्र आपल्याला भुरळ घातली, काकाला देखील भुरळ घातली पाया पडायची आणि मला देखील. काका देखील आता मंदिरात पाया पडायला गेले, मी देखील गेलो. मात्र येताना खड्ड्याचा अंदाज घेत आणि मगरींचा वगैरे अंदाज घेत आम्ही बाहेर आलो. पुरामध्ये या ज्या मंदिर आहे या मंदिराच्या कमीत कमी 40 फूट वर पाणी असतं मित्रांनो. तरी देखील हे मंदिर ढळून जात नाही किंवा वाहून जात नाही. मानावं लागेल जुन्या पद्धतीचं आर्किटेक्चर इंजिनिअरिंगला खरंच मानावं लागेल मित्रांनो. तेथून पुन्हा घरामध्ये आल्यानंतर मन प्रसन्न झालं, कारण की आमचे पप्पा कधी कुणाला जवळ करून घेत नाहीत, कारण त्यांना मनोरुग्ण असल्यामुळे थोडा त्रास आहे. पण ते सापशिडी खेळत बसले होते, बघून जरा आनंद वाटला. आमचा मुलगा अवनीश आणि त्याचा मित्र देखील बाजूला बसून ते सापशिडी खेळायला लागलेत. आणि तात्या देखील आमचा फक्त ठोकळा टाकणार, बाकीचं जे सोंगट्या वगैरे हलवायची कामं मुलं वगैरे करणार. फक्त आमचा वडील काय करणार, तात्या आमचे फक्त सोंगट्या टाकणार आणि बाजूला बघत राहणार की मुलं काय करतात. आणि आता घराच्या मागे आंब्या झाडावर काय चालू आहे बघूया. काय तर मला आवाज वगैरे आला, तिकडं काय चालू आहे. घराच्या मागे आंब्या झाडावर कोणतं चढला आहे पण दिसत नाही आहे. ए कच्चा आंबा गोळा करला, पण पिकतात का कच्चे आंबा? कच्चे आंबा गोळा करला पिकतात काय? पिकतात? जर झाड आलो बघा दिसते बघा, कुठं दिसत आहे? हा हा दिसला दिसला दिसला. अरे आंबा पडला बघ. दोघं जण आहे कोणतं? हा दोघं जण आहेत, दोघं जण कोणतं आहेत. आणि खाली गौरव आंबो गोळा करा पिशवी घेऊन उभारला आहे. हे टाके म्हणते बघ. ए गौरव इकडे बघ, हात कर. आंब्या झाडावर थोडं झूम करून पाहिलं की एक नाही आहे, जवळजवळ 2-3 जण आंब्या झाडावर चढलेत इकडं तिकडं. आणि यांना पाहून आपल्या लहानपणीचे दिवस आठवले राव. आमची शेती नसल्यामुळे आम्हाला आंबा मिळायचा नाही खायला, म्हणून आम्ही जायचो आणि कोणत्याही आंब्या झाडावर चढायचो आणि आंबे तोडून आणायचो आणि पिकाय घालायचं. हे दिवस मात्र जुने आठवले मित्रांनो. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी असे वेगवेगळे भाग मित्रांनो येतच असतात. तर उद्या आपण एक वेगळा भाग टाकणार आहे. दररोज काही ना काहीतरी वेगळे टाकायचा प्रयत्न करतोय. तर पाहत चला, पोहत चला, खुश राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.